सगळ्यात जास्त आनंद जर कोणा घेतला असेल ना, या मुलीनं घेतला महाराज. आपले महाराज काय अगदी तालात, अतिशय सुंदर, अतिशय गोड. इकडं जशी पट्टी वाजते महाराज त्या पद्धतीनं ती आपल्या ठेका धरती. आता बैस बाई, जाऊ दे आता, पुन्हा मी गायलं का मग पुन्हा नाचतो बैस. स्वभाव आहे तो, स्वभाव जात नाही. मूळचा स्वभाव जाईना, हिच हिंडणं राहीना, मूळचा स्वभाव जाईना. स्वभावाला औषध नसतं देवा. राजा, अरे या शरीराचा स्वभाव मरण आहे. आपल्या शरीराला 3 अवस्था आहे, लक्षात ठेवा. गीतेमध्ये गोविंद वर्णन करतात, अर्जुना देहिनोस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. कौमारम, यौवनम आणि जरा. तुम्ही बघा इथं 3 जातीचे लोक बसलेत. मावशी तुम्ही सुद्धा एक काळ या मुलीसारख्या होत्या नव्हत्या का? तुम्ही सगळ्या जन्माला आले पण सगळ्या म्हाताऱ्याच आहे का? नाही ना. बरं तुम्ही वृद्ध होण्याकरता काय केलं आहे? मी जाऊ का, घरी जाऊ? काय केलं तुम्ही वृद्ध होण्याकरता? दादा तुम्ही आमच्यासारखे होते ना एक काळ. तुम्ही म्हातार होण्याकरता कुठं अर्ज नोंदवला? कोणाला सांगितलं का? मामा काही इंटिमेशन दिलं का तुम्ही का बाबा बस आता का नाही हे केस पांढरे झाले पाहिजे, दिसायला कमी झालं पाहिजे, गुडघे थकले पाहिजे? नाही. लक्षात घ्या, 8 प्रकारच्या प्रकृती सांगितल्या गीतेमध्ये. 8 प्रकारच्या प्रकृती आहेत ना. तुम्ही काहीही करा, पांढरे केस काळे करा, पण प्रकृतीच्या अधीन जेवढं आहेत ना तेवढं बदलावता येत नाही. लक्षात असू द्या. तुम्ही तुमचं वय किती झाकण्याचा प्रयत्न करा, राग मानू नका. किती पार्लरला गेले आणि तुम्ही शृंगार केला ना, नॅचरल तुम्ही बदलू शकत नाही. नॅचरल नैसर्गिक जे आहे ना ते आपण बदलू शकत नाही. आपल्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या झाकू शकत नाही. ते जाणण्याकरता तुम्हाला आयुष्यच लागेल. त्याच्याकरता तुम्हाला काय पाहिजे? आयुष्य पाहिजे, वय पाहिजे. ते बदलत नाही तसं. प्रकृती तुम्हाला विसरायला तयार नाही. लक्षात घ्या, प्रकृती तुम्हाला विसरत नाही. ठरल्या वेळेमध्ये तुम्हाला कौमार अवस्था प्राप्त होते, ठरल्या वेळेमध्ये तुम्हाला यौवन अवस्था प्राप्त होते, आणि ठरल्या वेळेमध्ये तुम्हाला जरा अवस्था प्राप्त होते. वृद्धापकाळ येण्याची तारीख तुम्ही सांगू शकत नाही. सांगता येईल का कोणाला की मला म्हातारा होण्याची अमुक अमुक तारीख आहे? लग्नाची नका सांगू मला, फक्त सांगता येईल का म्हातारपणाची तारीख? नाही सांगता येत. श्लोक सांगतो ऐका आता. भगवान सांगतात, अर्जुना भूमिरापनलो वायू कमनो बुद्धिरेव च अहंकार इति मे भिन्ना प्रकृती अष्टधा. 8 प्रकारच्या प्रकृती आहेत. या अष्टधा प्रकृती म्हणजेच आदिशक्तीचं निज स्वरूप आहे. लक्षात ठेवा, जी सूक्ष्म रूपाने जे स्वभावशील आहे. राजा परीक्षितीच्या लक्षात आलं नाही की शरीर मरणार आहे. त्यानं उद्धारा करता काय केलं? काहीच केलं नाही राजा. अरे तो तडफडून गेला, तक्षकाच्या स्पर्शाने गेला, म्हणून त्याच्या उद्धारा करता तुला काहीतरी करावं लागेल. परीक्षितीनं जन्म देण्यास सांगितलं. मी गैला जाऊन 100 श्राद्ध केले, हजारो श्राद्ध केली तरी माझ्या पित्याचा उद्धार होणार नाही. मग काय केलं पाहिजे? तर तुझ्या पित्याच्या उद्धारा करता राजा तुला देवी भागवत श्रवण करावं लागेल. राजा परीक्षितीच्या उद्धारा करता जन्मेजयानं 9 दिवस ग्रंथ अध्ययन केलं, देवी भागवत श्रवण केलं. महाराज या आंबेच्या जीवाचा महिमा मला सांगा, नावाचा महिमा मला सांगा, की आंबा कोणाला प्रगट झाली? मा परंबा, मा भगवती. हिचं स्वरूप कसं आहे, हिची
आकृती कशी आहेत, ही कशानं प्रगट होईल याचं आम्हाला विशेष करून वर्णन सांगा महाराज. कोणती देवता कोणती अंबा आहेत याचं आम्हाला स्पष्टीकरण द्या. तर आपण काल पाहिलं की तीनही देवाला ज्या आंबेनं आपल्या स्वसामर्थ्याच्या शक्तीवर जागृत केलं, चलनवलन करण्याकरता. लक्षात घ्या, एक निर्गुण शक्ती जी होती त्याच शक्तीनं भगवान नारायणाला अर्थात ब्रह्मदेवाला आपली सत्वगुणी शक्ती दिली. आणि सत्वगुणी शक्ती ही महालक्ष्मीच्या रूपाने आहे. आणि भगवान नारायणाला सांगितलं तुम्ही या सृष्टीचं काय करा तर पालन करा. ब्रह्मदेवाला सांगितलं मी तुम्हाला रजोगुणी सरस्वतीच्या रूपाने ही माझी शक्ती प्रदान करते, तुम्ही तिचा पत्नी रूपाने स्वीकार करा आणि या सृष्टीचा विस्तार करा. भगवान शिवाला तमोगुणी पराशक्तीच्या आश्रयानं ताकद दिली, तमोगुणी शक्ती दिली. मा परंबा भगवती तिथं या विश्वाच्या नाशाकरता ती शक्ती प्रगट झाली. या तीनही गुणाने ती शक्ती समाविष्ट झाली आणि तिनं या पृथ्वीवरती या विश्वामध्ये मायेनं सगुण रूप धरायला सुरुवात केली महाराज. आणि तिनं सगुण रूप धरल्याबरोबर प्रथम ती या विश्वाची काय झाली तर आई झाली. आई आता हा पाया आहे बरं का देवी भागवताचा, ऐका. मग तिनं ब्रह्माला विष्णूला कशा पद्धतीनं सांभाळलं काळी. नाथ महाराज या प्रसंगाचं वर्णन आपल्या भारुडाच्या रूपकामध्ये देतात की त्या मायेनं काय केलं, सगुण रूप धरलं, सगुण रूप धरून या विश्वाला नाचवायला प्रारंभ केला की बाबा सगुण गुण माया आली कोल्हाटीन खेळया. त्या मायेनं कोल्हाटणीचं स्वरूप धारण केलं आणि या विश्वाला नाचवायला प्रारंभ केला. तर पहिले तिचे 2 पुत्र झाले, ते म्हणजे ब्रह्मा आणि विष्णू. सगुण गुण माया आली कोल्हाटीन खेळया, 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 कोल्हाटीन खेळया आली कोल्हाटीन खेळया, कोल्हाटीन खेळया, कोल्हाटीन खेळया आली कोल्हाटीन खेळया, सगुण गुण माया 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 आली कोल्हाटीन खेळया. हरि बोल. हे प्रपंचाचा रोविला वेणू, प्रपंचात रोविला वेणू, नवजुन्याचा मानिला घेणू, देवजुन्याचा मांडीला खेळू, प्रपंचाचा रविला वेणू, प्रपंचाचा रविला वेणू, नवजुन्याचा मानिला घेणू, देवजुन्याचा मांडीला खेळू, ब्रह्मा विष्णू दयाचे बाळू, ब्रह्मा विष्णू दयाचे बाळू, नागाची पाय महालक्ष्मी माता की जय. सगुण 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 गुण माया आली कोल्हाटीन खेळया,
सगुण गुण माया आणि कोल्हाटीन खेळया सगुण गुण माया आणि कोल्हाटीन खेळया सगुण गुण माया आणि कोल्हाटीन खेळाया सगुण गुण माया आणि कोल्हाटीन खेळाया आला गडे निर्गुण कोल्हाटी गडे निर्गुण कोल्हाटी सोम शब्द ढोलके पिटी शब्द ढोलके पिटी चैतन्याची उघडून दृष्टी चैतन्याची उघडून दृष्टी चला जाऊ पाया सगुण 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 गुण माया आणि कोल्हाटीन खेळया सगुण गुण माया आणि कोल्हाटीन खेळया सगुण गुण माया आणि कोल्हाटीन खेळाया सगुण गुण माया आणि कोल्हाटीन खेळाया पूर्ण म्हणायला टाइम नाही ना आपल्याकडे कोल्हाटीन म्हणजे माया आहे बर का तिनं रूपक धारण केलं त्या मायेनं काय केलं माहितीये का सुंदर असं नऊवारी वस्त्र परिधान केलं त्या मायेनं कंपळावरती कुंकवाचा टिळा लावला आणि आपलं पदर खोवला आणि महाराज तिनं खेळ करायला सुरुवात केली हा सगळा खेळ कोणाचा आहे माहितीये का त्या कोल्हाटणीचा नाथ महाराज म्हणतात तिनं पहिला बांबू रोवला कोणता प्रपंचाचा प्रपंचाचा रोविला वेळू सौशून्याचा मांडला खेळू ब्रह्मा विष्णू जयाचे बाळू लागती पायाला गती पगती इफेक्ट जादा झाला एवढा इफेक्ट देऊ नका की लोकांना मग इफेक्ट होईल लोक म्हणते याचा इफेक्ट गावावर हो राहिला त्या मायेनं महाराज नाचवायला सुरुवात केली खरं सांगा दुःख माणसाला मायेमुळे होतं की माणसामुळे होतं बघा काय करायचं सांगा मला सृष्टी दोन प्रकारची आहे एक मनस्वी सृष्टी आपण रचलेली आणि ईश्वरीय सृष्टी ईश्वरीय सृष्टीनं दुःख होत ईश्वरानं निर्माण केलेल्या कोणत्याच गोष्टीपासून दुःख नाही आपण निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीपासून दुःख आहे ध्यानात घ्या जगात माणसं जन्माला येते नाही का जगात माणसं राहत नाही का ईश्वरानं पुरुष जन्माला घातला तुम्ही आम्ही पुत्र जन्माला घातला तुम्ही आम्ही पती जन्माला घातला तुम्ही आम्ही बाप जन्माला घातला तुम्ही आम्ही भाऊ जन्माला घातला देवाचा भाऊ आहे का भाऊ आपला आहे सांगा ना पती देवाचा आहे का आपला आहे मुलगा देवाचा आहे का आपला आहे त्यानं फक्त काय जन्माला घातला माणूस श्री त्यानं जन्माला घातली मुलगी कोणाची आहे आई कोणाची आहे माणसाची बरोबर आहे पत्नी कोणाची आहे ही माणसानं सृष्टी निर्माण केलेली आहे माणूस मेला दुःख होईल श्री गेली दुःख होईल नाही पण आई गेल्यावर नातं कोणी जोडलेलं होतं ही कोणाच्या सृष्टीतली आहे पत्नी गेल्यावर दुःख होणार ना का श्री गेल्यावर दुःख होणार ईश्वराच्या सृष्टीतली गेली तर दुःख होत नाही माणसाच्या सृष्टीतली जर गेली मनोसृष्टीतली व्यक्ती गेल्यानंतर ती दुःखाला कारण आहे तोपर्यंत नाही आणि याला माया असं म्हणतात सकाळची वेळ आहे
पेपर आला, 4 मित्र एकत्र आले, चौघांनी पेपर वाचला आणि शेवट तो पेपर शेवट आलेल्या मित्राच्या अधीन गेला. पहिला मित्र सांगतोय शेवटच्या मित्राला, काय पेपर वाचला. अरे म्हणले आज सकाळी फार मोठा ऍक्सिडेंट झाला. त्या मित्रानं पेपरची हेडलाईन वाचली. रस्त्यानं जात असताना गाडी उलटून पडली, त्याच्यातले 12 गेले आणि 4 राहिले. ते अति गंभीर. बसच्या धडकेमध्ये एवढी गेली. दोघांची चर्चा सुरुवात झाली. त्यानं सांगितलं ड्रायव्हर ध्यानावर नाही, चालवणारा नीट नाही, लोकांना काय तेच काम आहे, उठपड मर. अरे म्हणले पण त्याच्यातले ते नाव वाच ना, कुठले काय, एकदा वाचायला तर सुरुवात कर. पहिल्यापासून नाव वाचायला लागला. 7व्या नंबरला तिची सासू आली. आता मात्र दुःख झालं, रडायला लागला. माणसं मेले याच्याबद्दल त्यानं खंत सुद्धा व्यक्त केली नव्हती, पण ज्या वेळेस त्याच्या सासूचं नाव आलं ना, कारण सासू कोणाची आहे, त्याची आहे, त्यानं मानलेली आहे. एरवी किती बाई मेल्या, किती स्त्रिया मेल्या, तरी त्याला दुःख होणार नाही. दुःख झालं कधी, त्याच्या मनोसृष्टीतली स्त्री आहे म्हणून, मानवीय सृष्टीतली आहे. आणि सगळं जर कोणी घडवलं असेल तर त्या मायेनं घडवलं. एका क्षणामध्ये समोरच्या व्यक्तीला आपलं मानतो, इतकं मानतो आपलं की त्याच्याशिवाय तो राहू शकत नाही. याला म्हणतात माया. आणि त्या मायेचा स्वभाव असा आहे, त्या मायेचा स्वभाव त्या सेंटच्या अत्तरच्या वासासारखा आहे बरं का. ज्या वेळेस मारल्यानंतर सुरुवातीचा भपका इतका असतो ना, सुरुवातीचाच फक्त बरं का. स्प्रे केल्यानंतर त्या क्षणाला ज्यानं स्प्रे मारला ती व्यक्ती जवळ आल्यानंतर माणसाला दुसऱ्याला गुंगी येते त्यानं. किती वेळ माहितीये का, किती वेळ, 2-5 मिनिटं. तसं या मायेचं स्वरूप आहे, मायेचा स्वभाव आहे. नातं जोडलं रे जोडलं. सुरुवातीला असं वाटतं की आपण त्याच्याशिवाय घास सुद्धा घेऊ शकत नाही, पण किती काळ, थोड्या काळ. आप मरे पिछे डूब गई दुनिया. बरेच लोक म्हणतात महाराज आम्ही नसलो कसं होणार, तू फक्त मरून पाय, लोक तो दाव्यात जर नाही उपास सोडतील तर मग मला सांग. हो, लोकांचा स्वभाव आहे महाराज. आज कोणवर आहे काय, येत आले पण वार डोक्यात ठेवायची गरज नाही. दिवस उगला का संध्याकाळी कथा हे मला माहिती आहे, आणि कथा संपली तुम्ही मला थांबू देणार नाही हे मला माहिती आहे, मी थांबणार नाही हे मला माहिती आहे. त्याच्यामुळे शेवटच्या दिवशी असं वार विचार करायचा विचारच डोक्यात येत नाही. आम्हाला एकच धंदा राहतो, इथून गेलं का फराळ झोडायचा, फराळ झोडलं का पलंग धरायचं, वाचन करायचं, उरल्या टायमात झोप आणायची, झोप झाली का वाचन करायचं, उरल्या वेळेत कथा करायची. त्याच्यामुळे वाराचा काही संबंधच येत नाही. आज गुरुवार लोक विचार करतात, गुरुवार 8, शुक्रवार 9, शनिवार 10. ते म्हणलं अरे मग तुला तर उपास राहतो. ते म्हणलं काही असू जाऊ द्या, सोडावं लागणार नाही, मित्रा करता काय हरकत. म्हणजे आपल्या दाव्यात शनिवार सोडायची लोकांची तयारी हे डोक्यात राहू द्या. माया आहे, त्या मायाचं स्वरूप सांगितलं. किती माया कशी आहे बाबा, ती जगत जननी कशी आहे. तिनं सगुण रूप धारण केलं आणि या विश्वाला नाचवायला सुरुवात केली. नाहीतर वास्तविक कोणीच कोणाचं नाही आहे, पण हे सगळं फिरवणारं कोण आहे तर ती माया आहेत, ती आदिशक्ती आहेत. आणि त्या मायेच्या स्वरूपामध्ये त्या परीक्षितीला वेढा दिला आणि परीक्षित त्या मायेमध्ये लुप्त झाला. हे जन्मेजय तुझ्या पित्यानं उद्धाराकरता काही ना काही मार्ग करायला पाहिजे होता बाबा, पण काहीच केलं नाही. आता त्याच्या उद्धाराकरता तू काय कर तर तू देवी भागवत श्रवण कर. महाराज या मायेनं कोणाचा स्वीकार केला, या आंबेनं कोणाचा उद्धार केला सांगितलं, स्वतः भगवान नारायणाचा उद्धार केला. राजा मी तुला एक इतिहास सांगतो, एक कथा सांगतो, ऐक. हे राजा, पूर्वी एक सत्यव्रत नावाचा राजा ब्राह्मण होऊन गेला. या मायेनं त्याचा अंगीकार केला, या जगदंबेनं त्याचा उद्धार केला. ही अंबा त्याला पावली असं. हो महाराज, मला या सत्यव्रताचं चरित्र सांगा. तर इथे एक सत्यव्रत आख्यान येतं. एक व्यम नावाची ऋषी होऊन गेले. या व्यम ऋषीनं
कोसल देशाचा ब्राह्मण आहे देवदत्त नावाचा. या कोसल त्या ब्राह्मणाच्या उदरी कुठल्याही प्रकारचं संतान नसल्या कारणानं यानं पुत्र कामिष्टी यज्ञ केला. आणि पुत्र कामिष्टी यज्ञ केल्यानंतर ते त्या यज्ञामध्ये बृहस्पती, याज्ञवल्क, गोभोल ऋषी हे सगळे आलेले असताना या देवदत्ताच्या समोर गोभोल ऋषीकडून एक गाताना मात्रा चुकला. काय चुकला? मात्रा. आता हे संगीत गाणाऱ्या लोकांनी करताय बरं का. मात्रा चुकल्यानंतर किती त्रास होतो हे फक्त जे संगीत क्षेत्रामध्ये जे जाणकार मंडळी आहे ना हे त्यांच्या करताय. तुम्हाला नाही समजणार कदाचित हे तुमच्या. पहिलंच मी उंच बसलो त्याच्यात आता हे थोडं उंच म्हणजे आता हे असं जाणार आहे. ते काही हरकत नाही, ऐकून ठेवा. संगीत क्षेत्राचा स्वभाव असा आहे, लक्षात घ्या. जो तालात म्हणणारा माणूस आहे त्या माणसाला जर तालातून जर गाणारा गेला, वाजवणाऱ्याला असं वाटतं त्याचं नरड धरावं. गाणारा जर स्वरातून गेला तर वाजवणारा सुद्धा असं वाटतं याचं नरड धरावं. कबीर महाराज म्हणतात तालातून जर गेला ना माणूस, जसा मुंडन केलेला माणूस रस्त्यानं फिरतो ना तसा तालातून गेलेला माणूस त्या मापाचा आहे. आता दोहा सांगतो ऐका. हे ताल गया तो बाल गया, स्वर गया तो शिर. जसा शिरहीन पुरुष युद्धाच्या काबिल नाहीये, ज्याला शिरच नाहीये, मुंडकच नाहीये, त्याला तो युद्धाच्या कामाचा आहे का? नाही. तसा स्वररहित माणूस किती गायला त्याचं गाणं व्यर्थ आहे. तालरहित माणूस त्यानं किती वाजवलं त्याचं वादन व्यर्थ आहे. या गोभलाकडून ब्राह्मण देवता जी मंत्र म्हणतात ना ते मंत्र सुद्धा मात्र्यात असतात. तुम्ही जर कोणाच्या घरी जर प्राणप्रतिष्ठेला किंवा नवचंडीला जर गेले तर तुम्ही ब्राह्मण अशा हात करतात, म्हणजे ते काय हाताला मुंग्या आल्या म्हणून नाही करत. कोणाच्या तर जर तुम्ही नवचंडीला जर गेले ना तर ते ब्राह्मण देवता ज्या वेळेस सुक्त गातात, मंत्र गातात त्या काळामध्ये हरि ओम सहर्ष शीर्षा सहस्रपाद असा हात करतात ना. ते हात म्हणजे मात्रे येते, अर्धा मात्रा, पूर्ण मात्रा. तो मात्रा हुकल्यानंतर या देवदत्ताला राग आला. ते म्हणले, ए मूर्खा, अरे काय गातोय तू? मूर्ख म्हणल्याबरोबर या गोभल ऋषीला राग आला. म्हणजे मला मूर्ख म्हणतो? म्हणले, अरे असं आहे, तुला जो होणारा पुत्र आहे म्हणले तो पुत्रच मूर्ख निघल. इतका मूर्ख निघल म्हणले की तुझ्या कुळाला त्याचा कलंक वाटला. आणि मूर्ख पुत्र जन्माला घातल्यानंतर कोणत्या बापाला असं वाटतं की आपला पुत्र मूर्ख असावा? शेवटी दोघांचा राग गेला. कारण लक्षात घ्या, साधूचा राग जास्त काळ नसतो. गोपाल ऋषीनं उशाप दिला, सांगितलं कालांतरानं मा जगदंबेच्या कृपेनं हा तुझा उथत्य नावाचा जो पुत्र असेल, हाच पुत्र कालांतरानं देवीच्या कृपेने एक विद्वान होईल, एक कवी होईल. मुलगा जन्माला आला. जन्म झाल्यानंतर महाराज कालांतरानं निसर्गाच्या नियमानुसार तो मोठा होऊ लागला. मोठा झाल्यानंतर महाराज तो गायत्री छंदापासून परावृत्त झाला. त्याला कुठल्याही प्रकारची ब्राह्मण विद्या येत नाहीये. वेदांताचा अभ्यास त्याला जमेना. लोक त्याला मूर्ख समजायला लागले, जड समजायला लागले, दगड समजायला लागले. सगळं गाव त्या देवदत्ताला नाव ठेवायला सुरुवात करायला लागले. म्हणले, अरे काय पुत्र जन्माला घातला मला दगडाप्रमाणे? तो का म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा. अरे म्हणले, असं कुठं पुत्र असतो का? म्हणले, या उतत त्याला अर्थात या सत्यव्रताला वाटलं आपण या गावाचा त्याग केलेला बरा. तो सत्यव्रत अरण्यामध्ये निघून गेला. अरण्यात निघून गेल्यानंतर व्यासजी महाराज सांगतायत, हे जन्मेजया, अरण्यात गेल्यानंतर त्यानं फक्त एकच नियम केला, कंदमुळं खायची, झाडपाला खायचा, पण खरं बोलायचं. काय करायचं? खरं बोलायचं. इतकं खरं बोलायचं म्हणजे मानेवर सूर्य आली तरी खरं बोलायचं. आणि त्या परिसरामध्ये त्या उतथ्याचं नाव पडलं सत्यव्रत. लोक म्हणायला लागले ना की सत्य वागतो बा, सत्य वागतो बा. कालांतराने त्याचं नाव पडलं सत्यव्रत. एक दिवस एक निषाद भिल्ल समाजाचा व्यक्ती शिकार करत असताना एका डुकराला, वराहाला बाण मारत मारत त्याच्या पाठीमागे आला. आणि तो वराह आपला जीव घेऊन पळायला लागला. जीव घेऊन पळायला लागला. अरण्यामध्ये एका झाडीत घुसला आणि तो त्याचा हुंकार देत होता. दम लागल्यानंतर रीम 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 असा श्वास टाकत होता. तो त्याच्या श्वासाचा आवाज होता. श्वासाचा आवाज होता. या उतथ्याला, सत्यव्रताला वाटलं हा मंत्रच आहे.
रीम रीम शब्दाचा त्यानं आविष्कार केला. रीम हा शब्द त्यानं मनोमन उच्चारला आणि या रीम शब्दाचा त्यानं जप करायला सुरुवात केला. परिणाम स्वरूप रीम हे बीज मंत्राचं वाक्य आहे आणि रीम हा शब्द विश्वातला पहिला शब्द आहे, लक्षात घ्या. एम रीम क्लीम हे जे वाक्य आहेत ना, हे देवी भागवतामधलं मूळ निज स्वरूपाचा बीज मंत्र म्हणून सांगितला. जे जे ब्रह्मव्यक्ती आहेत, जे जे जाणकार मंडळी आहेत, ते देवीचे उपासक आहेत ना, ते ह्याच मंत्राचा जप करतात, हाच मंत्र सिद्ध करतात आणि याच मंत्रापासून काली असेल, सप्तशृंगी असेल, अष्टभुजा असेल, हजारो देवी देवता ज्या आहेत, ज्या शक्ती स्वरूपाने विराजमान आहेत, या नवरात्रामध्ये हा मंत्र जर सिद्ध केला, पाहिलं तरी समोरच्याचा उद्धार होतो. इतकी ताकद या रीम शब्दामध्ये. फक्त तेवढा आपण सिद्ध करणारा बलवान पाहिजे. या सत्यव्रतानं रीम शब्दाच्या प्रयोगानं, या रीम शब्दाला मंत्राला सिद्ध केल्यानंतर तिथं ही अनादि अंबिका जी आहे ती प्रगट झाली. ती अष्टभुजा रूपाने प्रगट होऊन या सत्यव्रताला तिनं वर दिला आणि तोच सत्यव्रत पुढे चालून इतका महान कवी झाला, संत श्रेष्ठ झाला, एक महान महात्मा झाला. ही ताकद जर कोणाची असेल तर या चंडीची आहेत, या अंबिकेची आहेत, या भवानीची आहेत. परीक्षितीला उद्धार करण्याकरता जन्मेजयाला सांगतायत व्यासमुनी. म्हणून हे जन्मेजया, तू त्या भवानीला शरण जा. आणि पुढे या अंबा रीम आईम, आईम या शब्दानं कोणाचा उद्धार झाला तर आईम या शब्दानं सुदर्शनाचा उद्धार झाला. महाराज म्हणतात हा सुदर्शन कोण आहे? तर या सुदर्शनाला साक्षात भगवती प्रगट झाली आणि या सुदर्शनाचा उद्धार या भगवतीने केला. भग म्हणजे भग्न होणे, वती म्हणजे विस्तार. अज्ञानाच्या अंधकाराचा ज्यानं नाश केला ना ती भगवती आहे. मोहाचा ज्यानं नाश केला ना ती भगवती. आता इथून पुढे देवीच्या चरित्राला प्रारंभ झाला. आता इथून पुढे देवी भागवत आरंभ होईल तेव्हा सर्वांगाचे कान करून ऐकायला सुरुवात करा. आता भगवतीचा महिमा इथून आरंभ होतो. आता मी फार शॉर्टकट सांगितलं तुम्हाला. कमीत कमी 150 ते 200 कथा सोडून दिल्या. फार शॉर्टकट म्हणजे डायरेक्ट स्पॉटवरच आलो मी आता. असं समजा तुम्ही. जगलो वाचलो तुम्हाला आठवण करून द्या काय कथा राहिल्या त्या मी पुढच्या वेळेस सांगेल. म्हणजे बनी तो बनी बरं का. म्हणजे असं 100% नाही सांगत मी. हे पुढच्या वर्षी जरतारच्या गोष्टी या. हां म्हणजे तुम्ही बोलवलं तर मी पुन्हा येईल. कारण माझं कामच यायचं. तुम्ही बोलवा मी पुन्हा येईल. हा सुदर्शन जो आहेत ना, तर हा सुदर्शन ध्रुवसंधी राजाचा पुत्र आहे. ध्रुवसंधी राजाला 2 पत्न्या आहेत. एक लीलावती आहेत आणि दुसरी मनोरमा. मधून रस्ता ठेवा येण्याकरता आता एक 10 मिनिटामध्ये. महेश दादा अक्षदा वाटून द्या तुम्ही तोपर्यंत. नाही चालू द्या चालू द्या. तुमचं चालू द्या. तुमचं काहीच नाही. तुमचंच खरं आहे. अक्षदा वाटा. आता एक 5 मिनिटामध्ये आपल्याला सुदर्शन राजाचा विवाह करायचा आहे. तिकडे झाकी तयार आहे. झाकी तयार असल्या कारणानं आपण सुदर्शन राजाचा विवाह या ठिकाणी संपन्न करणार आहोत. सुदर्शन आणि शशिकला सुशीला यांचा विवाह या ठिकाणी संपन्न होतोय. अक्षदा वाटायला सुरुवात करा.